शुभम व अनिल यांना 3:5 या प्रमाणात 24 केळी वाटली, तर शुभमला मिळालेली केळी किती? पर्याय दिलेला आहेत 8, 15, 12 आणि 9. आता शुभमला मिळालेली केळी किती आहेत? 3x आणि अनिलला मिळालेला आहे 5x, म्हणून 5x. 3x गुणुले 5x बरोबर 24 या प्रमाणात केळी वाटली. आता 3x आणि 5x 8x बरोबर 24. आता हे 8 इकडं गुणाकारात आहे, तिकडं ते भागाकारात जाणार. 8 एके 8, 8 त्रिक 24 बरोबर 3. आता आपल्याला शुभमला मिळालेली केळी किती आहेत ते बघायचे आहेत. मग शुभमला मिळालेलं गुणोत्तर आहे 3x. 3x गुणुले हे 3 त्रिक 9, म्हणजे शुभमला मिळालेली केळी आहेत 9. पर्याय क्रमांक 4.